होतो आम्ही BPL तसं नको व्हायला. तर मॅच पण चालू पाहिजेत आणि पाहुण्यांचं स्वागतही खूप महत्त्वाचं आहे कारण ही स्पर्धा संदेशदादा आजारे यांनी बरेच दिवस या स्पर्धेसाठी खूप काही मेहनत वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन कशा प्रकारे करायचं याच्याकडे त्यांचं पूर्णपणे लक्ष होतं. मारुती आता क्षीरसागर या. रोदाजी आजारे, मनोहर माली, दर्शनजी मसने, पद्माकर दादा गोमारे चला. अजून मान्यवर आहेत आपण पाहतोय या दादा या. भरत दादा दलवी या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहित दादा या झालं ओके. तर अंकुश दादा आमचे मोठे दादा या. कृष्णदादा सोनावणे या आपणही. ज्यांचे स्वागत आपण पाहतो राहिलेत जरूर आपण पाहतोय. विशुदादा स्पर्धेचे संयोजक नियोजक कमिटी मेंबर या आपलंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल कारण मॅचेस चालू आहेत. या दरम्यान पाहतो एक सुंदर षटकार गावदेवी कौलारे. आज म्हटलं झालं या आपल्या घरच्या मैदानावरती असेल कारण जरी मैदान नवीन असेल आपलं गावचं मैदान आहे. या मैदानावरती खेळत असताना त्यांच्या माध्यमातून पाहतो एक सुंदर षटकार. विश्वनाथ हजारे अर्थात विशुदादा आयोजक कमिटी मेंबर. जयदादा म्हणतात आपली घरची स्पर्धा आहे. तर जयदा फिटनेस क्लब जयजी हजारे यांचं जयजी जोशी यांचंही आपण पाहतो आणि मयूरदादा काय विजय गोमारे षटकार हॅट्रिक 1000 ओके. लावा पैसे काही नाही आपलेच घरचे आहेत. तर जरूर स्कोअर कार्ड आपण पाहूया. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 13 धावा आपण पाहतो स्कोअर कार्ड वरती पाहिल्या गेल्यात. विजयासाठी गरज आहे 24 चेंडू आणि 46 धावेची. या दरम्यान दर्शनजी मोडक साहेब युवा उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर पद्माकर गोमारे दादांना विनंती करतो दर्शनजी मोडक यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं. युवा उद्योजक दर्शनजी मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यानंतर राहुलजी तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑल इंडिया ह्युमन राईट्समध्ये आम्ही अनेक वर्ष एकत्रच काम केलं आहे. रायगड जिल्ह्याचं मोठं पद त्यांच्याकडे होतं आणि खऱ्या अर्थाने अनेक मोठ्या केसेसमध्ये ज्यांनी आमच्या सोबत काम केलं आमचे राहुलजी तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तेजसजी हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून एक चांगली वेबसाईट आपण पाहतो घरपोच जे आपलं अन्न पाहिजे. दादा दररोज डिवीज नेरल आपण पाहतो एक वेबसाईट आहे आणि त्या माध्यमातून जसं आपण झोमॅटो मागवतो ना घर बसल्या तसं त्यांच्या माध्यमातून जरूर आपण घर बसल्या आणि इथेही काय पाहिजे असेल तर येऊन जाईल. बघा लगेच त्यांच्याकडून त्यांचा तो स्कॅनर घ्या. लेट डिलिव्हरी होणार नाही आज. जीवन कांबेरे यांच्या माध्यमातून आईस्क्रीम पुरवल्या जातात. मनोहर माली लाजवा आईवा जेल ड्रॉप झाली. दादा स्मार्ट वॉच होता हा.
सुरेख सुरेख कव्हर पॉईंट मधून चेंडू काढला गेलाय. चांगला फटका सुमितच्या बॅट मधून चेंडू निघतोय. जमिनीला गरंगलत निघाला सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी आलाय हा महत्वपूर्ण चौकार. जरूर अजून मान्यवरांचं काही स्वागत आपण पाहतो बाकी असतील त्यांची नावं घेणं बाकी असेल तर जरूर स्वागत या ठिकाणी केलं जाईल. सोमनाथ बुंडेरे जरूर दादांचं झालं. निलेश आजारे जरूर सर्वांचं झालेलं आहे. तशी पाहुणे येथील पाहुण्यांचं स्वागत आपण करणार आहोत. जाऊया स्कोर कार्डकडे. तर भूषण गोमरे या. भूषण गवली कुणाचं ठेवायचं नाही सर्वांचं करायचंय. संदेश दादाने सांगितलंय करायचं ते एकदाच पण धडक्यात. तर जाऊया आपण पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे सुंदर फटका चेंडू पाठवला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा. जसे आमचे दर्शन दादा तगडे आहेत ना तसा षटकार तगडा आलाय. ठोक डीजे. तर यांच्याकडून प्रत्येक आयवा जेलला 500 रुपये. बघा कमिटी मेंबरसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. तो सर्वाधिक झेल घेईल ना ज्याचं लग्न झालं असेल तर त्याला गोवा ट्रिप. या दरम्यान पाहतोय पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा जाऊन पोहोचला चेंडू सीमारेषा पार. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाचा हा बेहतरीन हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. ठोक डीजे. त्याच्या हातात चेंडू निघाला. स्मार्ट वॉच त्याच्या हातातून गेलाय. आयुष हजारे याचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या आयुषचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू गेलाय. पंच आम्हाला जरूर सांगतील चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आलाय सुमितच्या बॅट मधून दन 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 करणारा हा बेहतरीन चौकार. जाऊन पोहोचली. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त 20 धावांची गरज आहे. काय फटकेबाजी आहे. सुमितचा जर विचार केला ना तर सुमित वैयक्तिक खेळतोय 39 या आकड्यावरती. म्हणजे या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक होणार का. स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025चं पहिलं अर्धशतक सुमित ठोकणार का. अजून आहे सुमितचा चाहता. त्यांनी जर अर्धशतक ठोकला तर समीर मिनमिन यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. बघा या ठिकाणी संदेशजी हजारे यांचे परम मित्र रोहिदासजी शिंगे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी पाहिला गेला समीरच्या बॅट मध्ये तू मारतो मी का नाही मारू. टिक फॉर टॅग. तू जसं उत्तर देतोय तसं मी उत्तर देईल असं सांगत असणारा समीरच्या बॅट मध्ये आला. विजया दिशेने वाटचाल करणारा हा A1 क्वालिटीचा स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025चा दमदार षटकार. ठोक डीजे. जसं पाहतो फटाक्याची माल दोन्ही बाजूनी फोडता येते.
ढोलक दोन्ही बाजूनी ठोकता येतोय, वाजवता येतोय. तसे फलंदाज गोलंदाजांना दोन्ही बाजून बडवाला घेतले. लाजवाब फटकेबाजी आपण पाहतोय. एकीकडे सुमित मारतोय, दुसरीकडे पाहिलं गेलं समीर मारतोय. इथे चुकी, संधी भेटली होती, संधी दवडले. जेल ड्रॉप झाला या ठिकाणी पाहतो. शॉर्ट टर्मॅन बंटी याच्याकडून होते चुकी. मध्ये आज क्वालिफाय झाला A1 जोडी संदेशजी हजारे संदेशजी जोशी यांच्या माध्यमातून त्यांच्या त्या 12 प्लेयरला टी शर्ट दिले जातील. या A1 जोडीसाठी टी शर्ट दिले जातील. ड्रेस कोड आपण पाहतोय. टी शर्ट या त्या दोघांनी मान्यवरांकडून दिले जाणार आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज आहे. इथे थोडा शॉट होता, शरीरवेदिक चेंडू पाहायला गेला, उचली घेतली होती चेंडूने, सिंगल आली. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 12 धावांची गरज आहे. या दरम्यान संतोष दादा वैखरे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती या. आमचे दरवी दादा या ठिकाणी आहेत. या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वाकस गावातून जे मान्यवर या ठिकाणी आहेत विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. इथे अपील जोरदार आपण पाहतोय. चोरटी सिंगल जरूर लेग बॅट आहे, जरूर आपण पाहिलं गेला. पंच झाला चेंडू, 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. जयदासजी दलवी दादा या आपणासी विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. प्रकाशजी कराले या आपण व्यासपीठावरती या. सुमित संधी भेटेल का आपण पाहतो. सुमितला तर अर्धशतक पूर्ण होईल का. इथे चांगला फटका, शतरक्षक त्या ठिकाणी ताईला त्यालाही चिरफाड करून चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषे पलीकडे. या स्पर्धेमध्ये आणखीन एक दणका देणारा सुमितच्या बॅटमधून आला षटकार. फोर्टी 46 वरती खेळतोय. परासकाल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक या ठिकाणी चुकी करतोय. चेंडू गेला सीमारेषा पार. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आपण पाहतोय सुमित गोमारेच्या बॅटमधून आलाय. समीरजी मिनविने माजी सदस्य कोलारे ग्रामपंचायत 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या खिशाला हात घातलं. 500 रुपयाचं पारितोषिक जरूर आपण या ठिकाणी पाहतोय. मॅच कुठे कव्हर झाले. एक पाहिजे दादा, एक पाहिजे अजून. जावा अर्धशतक कंप्लीट झालं सांगितलं आपण, मॅच कव्हर झाली सांगितली नाहीये. तर मनोहर माली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत संदेशजी हजारे करतील. आणि या अर्धशतकासाठी परेशजी कोलंबे दादा यांच्याकडून पण सुमित गोमारे याला 500 रुपये डिक्लेअर झालेत. अफलातून रोदाजी शिंगे संदेशजी हजारे यांचे परम मित्र, आमचे लाडाने आम्ही त्यांना रेल्वे मंत्री म्हणतो, आमचे खास मित्र आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जातोय. तर जरूर प्रियश पुन्हा एकदा जॉईंट होतील कॉम्बॉक्समध्ये. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने अफलातून फटकेबाजी केली तो सुमित गोमारे या स्पर्धेचं. आणि खऱ्या अर्थाने नेरल मल्टी स्पेशलिस्ट जो हॉस्पिटल आहे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आज जो रात्रभर सर्वाधिक जो बॅट्समन ज्याच्या नावावरती सर्वाधिक धावा असतील त्यालाही 2000 आहे. सर्वाधिक विकेट घेणारे 2000 आहेत. चला सोम 11
जय मल्हार भाकरीचा पाडा लगेच क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. आकाश कांबरे आपण स्टेजवर या आपल्या सतीश मोरे आपण स्टेजवरती या. सुभाषजी मस्कर सर यांचंही आपण या ठिकाणी मानपान सन्मान केला जाईल. आमचे संयोजक आहेत पण आज त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. सुभाषजी मस्कर सर या. संदेशी हजारे सर आता उपलब्ध आहेत, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. अनिल तरे यांच्याकडून पण सुमित तुझ्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालाय. अंकुजी तामकरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सुभाषदादा मस्कर या आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. चला संदेशजी जोशी आणि संदेशजी आजारे आपणच पाहुण्याचं स्वागत या ठिकाणी करा. समीर दादा मिनमिने त्यांचंही या ठिकाणी स्वागत. ओके धन्यवाद. कसं आहे लक्ष नाही ना माझं जास्त, खरं तर लक्ष फक्त सुमितच्या बॅटिंगकडे होतं. सुमित या मॅन ऑफ द मॅचसाठी. बाकी पैसे तुम्हाला पोहोचून जातील, काही टेन्शन घेऊ नका. मी कुंदनजी दुलियांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देऊया. त्याचबरोबर समीर दादा आपलं पारितोषिक समीर दादाचं जरूर या ठिकाणी दिलं जाईल. अंकुश दामकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल.